नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यामध्ये एका भरधाव कंटेनरने डिव्हायडर ओलांडून स्लीपर आराम बसला जोराची धडक दिल्याने बसला लागलेल्या आगीमध्ये 6 प्रवाशांचा जळून अक्षरशः कोळसा झाला, तर 12 प्रवासी गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृत आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही घटना दिनांक 25 डिसेंबर रोजी पहाटे 1 ते 2च्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील गोलार्थी गावाजवळ घडली. याबाबत अधिक माहिती अशी की बेंगलोरहून गोकर्णकडे 29 प्रवासी घेऊन सीबर्ड कंपनीची खासगी स्लीपर बस 11च्या दरम्यान निघाली होती. ही बस हरिहर तालुक्यातील गोलार्थी गावाच्या हद्दीत आल्यानंतर बेंगलोरच्या दिशेने निघालेला कंटेनर ट्रक डिव्हायडर ओलांडून उलट दिशेने जाऊन खासगी बसला जोराने धडकला. ही धडक बसच्या डिझेल टँकला बसल्याने क्षणार्धात बसला आग लागली. सर्व प्रवासी गाढ झोपेत असताना अचानक आग लागल्याने प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. या आगीमध्ये ट्रक चालकासह 6 प्रवाशांचा आगीमध्ये जळून अक्षरशः कोळसा झाला, तर 12 जण भाजून गंभीर जखमी झाले आहेत, तर काही जणांना सुखरूप बाहेर पडण्यात यश आले. मृत्यू पावलेल्या 6 जणांची ओळख पटवणे कठीण असून मृतांची DNA केल्याशिवाय नावे निष्पन्न होणार नाहीत. त्यासाठी 3 दिवसांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत नातेवाईकांची घालमेल ही हृदय पिळवटून टाकणारी आहे. या घटनेने देशभर हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.